कदाचित ईश्वर तुमच्यासाठी इंद्रधनुष्य रंगवत असेल. 10 दिवस स्वतःकडे परत. दिवस 6. वादळ कायम राहत नाही. हरिओम. आज पुन्हा एकदा स्वतःकडे परत येण्यासाठी या काही क्षणांचं स्वागत करूया. आरामात बसा किंवा जर रात्री हे ध्यान ऐकत असाल तर शांतपणे झोपा. शरीर पूर्णपणे सैल सोडा. डोळे अलगद मिटा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सावकाश सोडा. या काही क्षणांसाठी जग थोडा वेळ थांबू द्या. मनावरचं ओझं जमिनीवर अलगद ठेवून द्या. आज काही बदलायचं नाही. फक्त स्वतःच्या श्वासासोबत शांतपणे राहायचं आहे. कल्पना करा, तुम्ही एका शांत खिडकीजवळ बसलेले आहात. बाहेर आकाश पूर्णपणे ढगांनी भरलं आहे. थंड वारा वाहतो आहे. पहिला पावसाचा थेंब जमिनीवर पडतो आणि मातीचा तो सुंदर सुगंध हळूहळू हवेत पसरतो. क्षणात मुसळधार पाऊस सुरू होतो. काळे ढग आकाश पूर्णपणे झाकून टाकतात आणि सूर्य दिसेनासा होतो. त्या क्षणी जर एखाद्या लहान मुलाने विचारलं, आई, आता सूर्य पुन्हा कधीच येणार नाही का? तर आई हसून काय म्हणेल? बाळा, वादळ कायमचं राहत नाही. काळे ढग कायमचे राहत नाही. आपल्या आयुष्यातही असेच काही दिवस येतात, ज्या दिवशी मनावर दुःखाचे ढग दाटून येतात. काही नाती तुटतात. काही स्वप्न अपुरी राहतात. काही माणसं न सांगता दूर निघून जातात. आणि मग आपल्याला वाटतं हे दुःख कधीच संपणार नाही. पण आकाशाला एक गुपित माहीत असतं. ढग कधीच कायमचे राहत नाहीत. पाऊस थांबतो. ढग हळूहळू बाजूला होतात आणि एक छोटंसं सूर्यकिरण आकाशातून डोकावतं. आणि अचानक आकाशात 7 रंगांचं सुंदर इंद्रधनुष्य उमटतं. आता स्वतःला विचारा, जर पाऊसच पडला नसता तर इंद्रधनुष्य दिसलं असतं का? नाही ना. कधी कधी आपल्या आयुष्यातील कठीण दिवस आपल्याला तोडण्यासाठी येत नाहीत. ते आपल्यातले नवीन रंग दाखवण्यासाठी येतात. कदाचित आज तुम्ही अशाच एखाद्या वादळातून जात असाल. कदाचित उत्तर अजून मिळालं नसेल. मार्ग अजून दिसत नसेल. पण विश्व शांतपणे सांगत आहे, थोडा धीर धर. मी अजून काम करत आहे. तुझं इंद्रधनुष्य तयार होत आहे. आता हळुवारपणे
तुमचा हात हृदयावर ठेवा. मनात म्हणा, हेही दिवस जातील. मी आशा सोडणार नाही. प्रत्येक वादळानंतर प्रकाश येतो. माझ्या आयुष्यातही इंद्रधनुष्य येईल. मी धैर्य निवडते. मी विश्वास निवडते. मी जीवन निवडते. आज जर आकाश ढगांनी भरलेलं असेल तर आकाशावर रागवू नका, कारण आकाशाला माहीत असतं ढग कायमचे नसतात. तसंच तुमच्या आयुष्यातील हे दुःख, ही भीती, ही काळजी कायमची नाही. लक्षात ठेवा, वादळ कायम राहत नाही. प्रत्येक वादळानंतर इंद्रधनुष्य तुमची वाट पाहत असतं. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणा. दोन्ही हात सावकाश एकमेकांवर रब करा. जर तुम्ही बसलेले असाल तर हातातली ऊर्जा डोळ्यांना द्या आणि जेव्हा तयार व्हाल तेव्हा सावकाश डोळे उघडा. आणि जर झोपण्यासाठी ऐकत असाल तर स्वतःला शांत, सुरक्षित आणि आशेने भरलेल्या गाढ झोपेच्या स्वाधीन करा. हरिओम.